झालं की देवासमोर दिवा लावून हा अभंग म्हणत जावा. आमचे स्वामीजी म्हणायचे हा अभंग म्हणता म्हणता मनुष्यचा अभंग होऊन जावा. आणि तो अभंग तुमच्या सगळ्यांच्या पाठातला आहे. एक प्रसिद्ध अभंग आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु, पडिये देह भाव पूर्वी वासना, अंती ते आपणापाशी. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी. हा परमात्मा आमच्यासाठी आला. मला सांगा, ज्यांची भक्ती अतिशय निष्ठावान आहे, ज्यांना भक्तीतला अनुभव आहे, एवढं सगळं असून सुद्धा ते अभंगाच्या पहिल्या चरणात असं आम्ही जपली, भक्तीतला अनुभव आहे, पण ते म्हणतात हे भक्ती सौंदर्य, हे भक्ती सुख असं कुणाच्याही वाटायला येत नाही. कुणाच्याही नाही. पंडिताच्या तरी आलं पाहिजे ना. पंडित जो त्रिकाळ संध्या जाणतो, जो संतांची सेवा करतो. पंडा वेगळा आणि पंडित वेगळा. काशीला पंडा बघायला भेटतो. काशीला गेलत ना आपण कधी? काशीला तिथं बघा, आई वडिलाच्या नावानं लगेच ते लोक असे जमा होतात. तुमची आई गेली आहे का, मग इथे 1000 रुपये ठेवा, तुमचं कल्याण होईल, आईला मोक्ष मिळेल. हे पंडा. पंडित नाही. ज्यांना लिखाण करता करता, वर्णन करता करता अंतरंग ज्यांची साधना परिपूर्ण झाली, पंडित. पण इतका मोठा पंडित असला पण तरी सुद्धा त्याच्या जोडीला जर त्याला गची बाधा झाली, अभिमान झाला, त्याला भक्ती काय करणार आहे? इथे 4 अभंग पाठ आहेत, 9-10 ओव्या पाठ आहेत, तरी आम्हाला कार्यक्रमाला गेल्यावर खुर्ची पाहिजे बसायला. खुर्चीशिवाय आम्ही खाली बसत नाही. लोक महाराज म्हणले की आम्हाला नमस्कारच केला पाहिजे, आमची व्यवस्थाच झाली पाहिजे. पाहिलं तर तुकोबारासारखी भक्ती आपल्याला जमत नाही. खोटा अवडंबर आपण धरून बसलोय. स्वतःला वारकरी म्हणतोय आपण, पण त्या वारकऱ्याचा निष्ठा कशी आहे, त्याचे नियम काय आहे हे आपल्याला माहित नाही. सकाळच्या काकड्यापासून संध्याकाळच्या झारी जागरापर्यंत कुठे ना कुठे साधना आमची परिपक्व व्हावी हे आपल्याला माहित नाही आहे. पण थोडस करून सुद्धा आम्हाला लगेच अभिमान झालाय, आणि हा अभिमान पतनाचं कारण आहे. मग पंडित काय कामाचा? तो वाचतोय. ज्ञानेश्वरीच्या त्या ग्रंथांवर हात फिरवणं सुद्धा पुण्याचं काम सांगितलंय. पण नुसता हातच फिरवायचा का? मग कधीतरी गुडार्थ दीपिका जाणून घ्यायचीच नाही का? असं आहे, महाराष्ट्रात जन्माला आल्यानं, महाराष्ट्रात जन्माला आलेल्यानं मरण्याच्या अगोदर एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी. एकदा तरी. वाजवायच्या असतील तर जोरात वाजवा. मी काही टाळ्यावरचा महाराज नाही. वाजवल्या का नाही वाजवल्या काय काय. मरायच्या अगोदर वाचावी ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी म्हणतात. कारण का? ते वाचन असं आहे, असं तो मा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्युर्माम अमृतम गमय. ज्ञान होतं, पण पुन्हा ज्ञान झालं की पुन्हा गची बाधा. वाचका आणि ज्ञानी असी. तसं तर ज्ञानाचे 10 प्रकार आहे. योग सिद्ध झाला की माणसाला ज्ञान होतं. योग सिद्ध झाला. माऊली ज्ञानोबर आहे तर म्हणतात योग इतका सोपा आहे, इतका सोपा आहे. आपल्याला योग हा शब्दही काही वेळेला नीट म्हणता येत नाही. कुंडलिनी जागृत झाली की ज्ञान होतं, परंतु अशा ज्ञानाला सुद्धा भक्ती सुख दुर्लभ आहे म्हणतात. योग सिद्ध झाला की, पण योग सिद्ध करायला थोडस विषयांतर होईल. पण ऐका, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंची सानिध्य प्राप्त झालं तर योग्य सिद्ध होतो, नाही तर योग सिद्ध होत नाही. आता दत्त जयंतीला आपण बऱ्याच वेळेला अभंग गातो, म्हणतो पहिलं मेरूच्या शिखरी तो योगी निरंकारी, मुद्रा लावणी खेचरी, प्राणायामी बैसला. पहिलं मेरूच्या शिखरी. पहिलं म्हणजे पलीकडे, मेरू म्हणजे डोकं. हे अष्टचक्र भेदन आहे. या अष्टचक्र भेदनानंतर महाभगवती कुंडलिनी आपल्या गुदद्वारापासून काही अंतरावर नाभीच्या खाली सर्प आकारानं वेटाकळून बसलेली आहे. गती आणि गरमी वाढली, काही आसनं सिद्ध झाली की त्या ठिकाणी अंतरकुंभक, बहिर्कुंभक, रेचक असे प्राणायाम झाले. किती उत्कंठित होते, ती हळूहळू जागी होते. आपण ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय वाचलेला, मला फार त्याचा विस्तार करायचा नाही. हे पंडित, वाचक, ज्ञानी याच्यामध्ये योग सिद्ध करणारे काही वेळेला भेटतात. आता तुकोबांनी असं वर्णन केलेलं नाहीये, पण तो योग सिद्ध झाला की ज्ञान होतच ना बाबा. ज्ञानाच्या विविध कला आहे. भजन केलं ज्ञान सिद्ध होतं. आणि कुंडलिनीसाठी फक्त योगच नाहीये, निष्ठावानानं भजन जरी केलं, आम्ही गातो पण लोकांना ऐकण्यासाठी नाही, आम्ही तदाकार होण्यासाठी गातो असं म्हणलं की कुंडलिनी जागी होते. वाजवणाऱ्याची कुंडलिनी जागी होते, तर पारायण करणाऱ्याची कुंडलिनी जागी होते, कीर्तन करणाऱ्याची. तुम्ही बघा, साधं मंदिरातून जाऊन आलं, छोटं उदाहरण सांगते,
एखादा व्यक्ती निष्ठावंत भावानं जर मंदिरात चालला, थोडं जड आहे ऐकायला, मला माहितीये पंगत झालेली आहे, झोपा येतील साहजिक आहे, पण ऐका, एखादा व्यक्ती निष्ठावंत भावानं मंदिरात जायची इच्छा करतो, त्याचा मंदिरात जाण्या अगोदरचा चेहरा बघा आणि मंदिरातून दर्शन घेऊन आल्यावरचा चेहरा बघा, त्याच्यावर थोडं का होईना तेज असतं. ही भगवंताची जादू आहे, ही किमया आहे, ही कृपा आहे त्याची. मग आता कुंडलिनी जागृत वाल्याचं किती मोठी महिमा असेल, पण त्याच्यासाठी काही क्रिया सांगितल्यात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, अष्टांग योग साधना सांगितली. अंतरकुंभक, श्वास घ्यायचा, रोकायचा किती वेळेला, बाहेर सोडला तो बाहेर जाऊन रोकायचा किती वेळेला. हे जर ज्ञान सांगणारा गुरु जवळ नसलं तर मरण येईल. डाव्या नागपुडीनं घ्यान, उजवीनं सोडा असं सांगणारा एखादा पाहिजे का नाही. आमच्या सोसायटीत मेला एक जण, घेतला आणि सोडलाच नाही. किती सोडायचंय, किती वेळ रोकायचंय माहित नाही. मग महाराज या सगळ्या प्राणायामाची साधना करत असताना अष्टचक्राचं भेदन करायचंय. गुदद्वारापासून आपल्या ब्रह्मरंध्रापर्यंत अष्टचक्र आहे. हे भेदन करत करत जायचं, कारण का ब्रह्मरंध्रामध्ये अमृताची वाटी आहे बरं का महिला मंडळ. वाटी, वाटी माझ्याकडे लक्ष द्या, वाटी आहे. तुम्ही म्हणता चांदीची का सोन्याची. एक छोटासा असा खड्डा आहे, त्याला वाटी असं म्हणतात, त्याच्यात अमृताचा रस आहे. या अष्टचक्राचं भेदन झाल्यानंतर ती महाकुंडलिनी भगवती जी सर्पाच्या आकारामध्ये इडा, पिंगला, सुषुम्ना या नाड्यांच्या अवतीभोवती सर्पाकार बसलेली आहे. म्हणजे साप नाही, ही सगळ्यांच्याच पोटात आहे, उदरात. आणि ही जेव्हा ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचते तेव्हा ती अमृताची वाटी हलते आणि त्याच्यातला काही द्रव, काही अमृत ज्या वेळेला ती ग्रहण करते त्यावेळेला कुंडलिनी सिद्ध होते. हे मी संक्षिप्त मध्ये सांगितलं, विस्तार 6व्या अध्यायात आहे. याच्यासाठी मुद्रा लावायच्या आहेत. मग खेचरी मुद्रा करायची आहे. त्या खेचरी मुद्रेसाठी महाराज आपली जीभ बाहेर काढून पहिल्यांदा बघावी ती नाकाला लागते का काय. लगेच काढू नका, घरी गेल्यावर प्रयोग करू शकता. मग ती जीभ बाहेर लांब व्हावी याच्यासाठी एक छेदन क्रिया सांगितलेली आहे. काय, आपली जीभ वरती केली की एक रेष असते, आहे ना रेष, पाहिली चाच पडून एक रेष असते, तिला केसा इतकी धार मारायची आणि हरडानं तिला 6 महिने घासायचं. हे वर्णन केलेलं आहे, माझ्या मनानं सांगत नाही. घासायचं. असं झाल्यावर पुन्हा 6 महिन्यानं तिचं छेदन करायचं. का, ती जेव्हा आतल्या गर्भभागामध्ये जाईल त्यावेळेला खेचरी मुद्रा लागेल आणि भुरकुटावर ध्यान केंद्रित होईल. याच्यासाठी असं करायचं. आणि दुसरा एक उपयोग आहे, जर असं करता नाही आलं तर रोज बसल्या बसल्या अशी जीभ बाहेर काढायची आणि हळूहळू ओढायची, म्हणजे ती लांब होईल आपलीच. त्यानं ती छेदन क्रिया होईल. असं झाल्यानंतर महाकुंडलिनी जागृत होते, योग सिद्ध होतो. पण हा योग ज्ञानापर्यंत पोहोचवतो. तुकोबराय म्हणतात असा ज्ञानी सुद्धा काही कामाचा नाही. महाराज तुम्ही एवढं बोलता, अरे मी एवढंच बोलत नाही, मी त्याच्या पुढचं दुसऱ्या चरणात बोललोय. पंडिताचं, वाचकाचं, ज्ञानीयाचं कुठे घेऊन बसलात, मी त्याच्या पुढे सांगतो. जे आत्म्याशी निष्ठ आहे, आता आत्मनिष्ठ कोण नाहीये, सगळ्यांनाच आपला आत्मा प्रिय आहे. कोणाला असं वाटतं का बसल्या बसल्या आत्ताच आत्मा बाहेर जावा, वाटलं तरी सप्ताह होस तर नको, कशाला सुतक गावाला उगाच, नाही कळलं काही काहीला असं वाटतं का. महिला मंडळ वाटतं का आत्मा बाहेर जावा म्हणून. अय लाडक्या बहिणी, नाही ना वाटत आत्मा बाहेर जावा. सगळेच आत्म्याशी, आपल्याला हे माहिती आहे, नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावका, हे माहिती आहे. त्याला जाळल्यानं तो जळत नाही, त्याला पाण्यात डुंबवल्यानं तो डुबत नाही, हे सगळं माहिती आहे. पण तरी सुद्धा आपण आपल्या आत्म्याशी निष्ठ, साधा सरळ सोप्या भाषेत सांगतो. कुणालाही वाटत नाही मी मरावं, त्या आत्म्यानं आपल्याला चिटकून बसावं. भलेही देह आणि आत्मा हे काही कार्य करण्यासाठी एकत्र आलेली आहेत, या दोघांचा कार्यकारण संबंध नाही आहे. देह अहमदंड म्हणून हा माझा माझा करत आपण जीवन घालवतो. कुणाला असं वाटत नाही आत्म्याशी आपण अनिष्ट होऊन जावं आणि हे बाहेर पडावं, असं नाही वाटत. सहज बोलता बोलता कधी कधी आपण म्हणत असतो, मरण काय, मरणाच्या बापाला मी भेट नाही. काही काही लोक असं पुढचं म्हणतात, मरण काय, मरण्याच्या बापाला म्हणे मी भेट नाही. 2 मित्र दोघाची पैंज पडली. पैंज पडल्यावर गप्पा मारता मारता, मित्राच्या गप्पा काय कुठल्या कुठेही जाऊ शकतात. गप्पा रंगल्या आणि हा म्हणला, अरे असं भिव दाखवत जाऊ नको म्हणला, मला भेट नाही म्हणला मरणाला मी. घाटी हॉस्पिटल आपल्याला माहिती आहे, औरंगाबादला आहे, माहिती आहे ना. तिथं एक जणाचा वशिला होता आणि वशिला असल्यानंतर त्यानं सांगितलं, म्हणला तू जे बोललाय ना ते मला सांग. म्हणे काय,
खरंच घाबरणार नाही? हो म्हणे नाही घाबरणार. बघ बरं माझा वशिला आहे तिकडे, मी काही काम सांगू शकतो. महाराज लाखाची पैंज पडली, लाखाची. ठीक आहे म्हणे काही हरकत नाही. करायचंय काय? माझी भीती तुला सिद्ध करायची आहे ना. करायचंय काय? ज्याचा वशिला आतमध्ये होता, चांगलाच जबर वशिला होता, त्यानं सांगितलं काही नाही, तुला मी 100-150चे चॉकलेट आणून देतो. तू काय करायचं, शवग्रहामध्ये जायचं. शवग्रह माहितीये? शवग्रह मुडदे जिथं ठेवतात ते, जिथे मुडदे असतात ना त्याला शवग्रह असं म्हणतात. शवग्रहात त्या मुडद्यांच्या त्या खाणीमध्ये त्या घरामध्ये जायचं आणि असे जे पांढरे कपडे टाकलेले असतात त्या खाटावर, काही नाही म्हणे, त्यांच्या हातामध्ये असं एक चॉकलेट ठेवून यायचं म्हणे. हा बहादर मोठा, त्याला वाटलं आता एवढं कुठं होणार आहे, पण त्यानं बरोबर 150-200 रुपयाचे चॉकलेट घेऊन दिले. मी मरणाच्या बापाला भीत नाही म्हणणारा. म्हणलं खरंच ठेवायचे का? म्हणलं घाबरला काय? लाखाची पैंज आहे. म्हणला कोणाच्या बापाला घाबरत नाही. पुन्हा तेच काही लोक काय एवढा आत्मविश्वास दाखवतात तेच कळत नाही. कुठेही काही आत्मविश्वास दाखवू नये. हे गेलं महाराज, तयारी झालं. ज्यानं पैंज टाकली होती का लाखाची, ते मागच्या दारानं गेलं. आणि जे शिव झोपलेले होते, जे मुडदे झोपलेले होते का, त्याच्यातल्याच एका मुडदेमध्ये जाऊन स्वतः झोपलं पांघरून घेऊन. आणि हे चॉकलेट वाटायला गेलं. गेल्यानंतर 20-25 जणांच्या हातात यानं चॉकलेट दिले. आणि 20-25 चॉकलेट दिनं झाल्यानंतर हे 26वं फक्त एवढंच म्हणलं, यार अजून एक दिन, हे जागेवर मेलं. कुठेही फुकटचे नाही, आत्मनिष्ठ सगळेच आहेत हो. असं काय करता? सहज वैतागून आपण म्हण, याच्यापेक्षा मरण परवडलं, पण यम आला की त्याला गोड गोड बोलायला लागतात माणसं. एक माणूस एवढा हुशार, सहज ओघात आलं म्हणून सांगते, मला काही फार सांगायचं नाही. यम आला म्हणे त्याच्या दारामध्ये, आणि दुकानदार होता, किराणा दुकानदार, बायको माहेराला गेलेली होती. दुकानदार होता, यमानं आवाज दिला, चला म्हणे चला. आता हे अगरबत्ती ओळीत होतं, एका हातात चहाचा कप. आपलं भजनही तसंच असतं. पंचपदी होस तर 2-3 कप मुरली महाराज चहा लागतो. कुणी काढलाय कुणास ठाऊक, काय तर म्हणे घसा गरम करायचा. विठ्ठल 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 सुंदर ते धान उभे विटेवरी फुर. असंच आहे आपलं. अजून काय? ते एका हातात चहाचा कप, अगरबत्ती ओवळीत आहे. हनुमान चालीसा चालून मागून आवाज आला, चला. यानं कप खाली ठेवला, शांततेत मागे वळून पाहिलं. उगात आलं म्हणून दृष्टांत देते, बाई काही संबंध नाही. मागे वळून पाहिलं. तो यम एवढा सुंदर दिसत होता. महिला मंडळ एवढा देखणा पाहिलाय कधी? काही हो म्हणल्या मागच्या. अगं साधा जरी पाहिला तर 6 महिने झोप यायची नाही. एवढं देखणं येते. असे शिंग, मळवट भरलेला, लाल जीभ, बाहेर 4 व्हीलर सोडलेली, रेडा रेडा अशी त्याची आकृती आहे. फेअर अँड लवलीनं चेहरा सजवलेला, काळ कुट्ट. तो म्हणला चला. यानं मागे वळून पाहिलं. पाहिल्याबरोबर त्याला म्हणला, हो आपण यम का? यू आर वेलकम, स्वागत. मृत्यू लोकात काही होऊ शकतं, आणि 2025ला तर काही होऊ शकतं. या म्हणे, या. यम आला, बसा म्हणे, आमच्याकडे पद्धत आहे, अतिथी देवो भव. बसा. सोफ्यावर बसला. यानं सगळी प्रक्रिया पाहिली ना आतमध्ये गेला. बायको घरी नव्हती. फ्रीज मधून थंडगार दूध काढलं, ग्लासमध्ये टाकलं, दुकानात गेला, कसलं तरी औषध आणलं, त्याच्यात टाकलं, बोटानं हलवलं. यमाला म्हणला, आमच्याकडे तसा कोणी निर्मुखी जात नाही, तुम्ही दूध प्राशन करा. गट 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 यमानं दूध पिलं. आणि पिल्यानंतर तो मूर्छा येऊन पडला. अर्थात तो चक्क येऊन त्या सोफ्यावर पडला. हा आनंदी झाला. आणि चक्कर येऊन पडता पडता त्याच्या हातामध्ये पांढरा कागद होता. हा त्यानं घेतला. कोणी? त्या किराणा दुकानदारानं. दुकानदार फार हुशार असतात, आजचे इथं बसलेले सोडून, फार हुशार. त्याने तो कागद घेतला आणि वाचला. वाचल्यानंतर असं होतं, मृत्यूची यादी, म्हणजे मरणाऱ्याची लिस्ट, मरणाऱ्याची यादी. सगळ्यात वरती याचं नाव होतं. यानं पटकन पेन आणला, वरचं नाव खोडलं आणि खाली लिहिलं. तासाभरानं यमाला जाग आली. यम म्हणला, प्राण्या काय सुंदर द्रवपदार्थ तू मला पाजलास, कृतकृत झालो. वरती सुद्धा एवढं सुंदर पेय नाही आहे. तुझ्या प्राशन केल्यानं माझं अंतकरण प्रसिद्ध झालं, सिद्ध झालं. आणि म्हणून मी आता तुला वरदान म्हणून एक प्रक्रिया करतो. म्हणे, काय करता यमराज? काही नाही म्हणे, मरणाऱ्याची सुरुवात वरून करणार होतो, आता खालून करतो. कुठेही काही जमत नाही. आमचा आत्मा बाहेर जावा असं वाटत नाही. पण तुकोबरायनं थोडंसं वेगळं म्हणायचंय. आत्मनिष्ठ आहेत, उपासना चालू आहे, सोहम नाम जप चालू आहे. अहो जीवन मुक्त होण्याच्या तयारीपर्यंत आहेत. पण तुकोबराय म्हणतात तरी सुद्धा भक्ती सुख त्यांना दुर्लभ आहे.
कसं दुर्लभ आहे. एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मानंदाचा आनंद घेणारा ब्रह्मानंदी, ज्यानं ब्रह्म जाणलंय, बस आता तो जीवन मुक्त आहे. ब्रह्मानंद जाणला, ध्यान लागलं त्याचं, त्याला ब्रह्माशिवाय अखंड तेजाशिवाय त्याला काही दिसत नाही. अशा अवस्थेत तो आहे. त्या ब्रह्मानंदाचा आनंद एकीकडे, ब्रह्मानंदाचा आनंद एकीकडे, आणि मला मारतान मागून विठ्ठल विठ्ठल. नेमकं कोणत्या गावाला असंच होतं पंडित दादा महाराज, किरकोळून चोपदार असा. काही दिवसांनी कडेवर मला आणतात का काय कुणास ठाऊक काय, असंच होतं. काय चाललं होतं आपलं, नाही कीर्तन होतं. ब्रह्मानंदाचा आनंद एकीकडे, तर ब्रह्मानंदाचा आनंद एक परार्ध संख्या, आणि त्या एक परार्ध संख्येनं जर त्या ब्रह्मानंदाच्या आनंदाला गुणलं, एक गणित आहे थोडंसं. आता एक परार्ध म्हणजे किती, आपल्याला थोड्या थोड्या संख्या सांगता येतील. एकम, दशक, शतक, सहस्र, लक्ष, दशलक्ष, इथपर्यंत, लक्षापर्यंतच पाहिलंय, पुढे गेले नाही अजून. लक्ष त्याच्या पुढे नाही. ठीक आहे. एक परार्ध म्हणजे एकावर 18 शून्य, एक परार्ध. एवढ्या एक परार्ध संख्येनं जर ब्रह्मानंदांना गुणलं आणि भागिले म्हणून जर काही आलं, तर तुकाराम महाराज म्हणतात ते सुद्धा खऱ्या भगवत भक्तासमोर शून्य आहे. विठ्ठल विठ्ठल. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. त्याला ते भक्ती सुख नाही आनंद उपभोगता येत त्याचा. त्याला त्या गुणांमध्ये रमावं लागतं, त्याला त्या चिंतनामध्ये डुबावं लागतं, भजनानंदामध्ये नाचावं लागतं. म्हणून ऐका, अखंड माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. माझ्याकडे काही नाही, साप नाही निघला, विंचू नाही, काही नाही. माझ्याकडे बघा. हा आनंद घेण्यासाठी तर 21 वर्ष झाली आपण सप्ताह करतो. हे गायक वादक मंडळी येतात. हा हरिनामाचा खिचडी कालाच आहे. आज 20-21 वर्ष झाले. किती दहीहंडी फुटली आहे. आपण काल्याचे कीर्तनकार सांगता, ती दहीहंडीसाठी असणारं ते मडकं भाग्यवान आहे. भाग्योदयेनं बहु पुण्येनं समर्जितेनं. मडके कुंभाराने अनेक घडवले, पण ते कुठे कसे उपयोगाला आले हे मला मराठवाड्यात सांगायची गरज नाही. आपण सगळे ज्ञानी आहात. आपल्या सर्वांना माहिती आहे ते मडके कुठे कसे वापरल्या जातात म्हणून. पण तरी सुद्धा एखादा भाग्यवान काल्याच्या कीर्तनामध्ये रंगरंगोटी करून त्या हरिनामाच्या त्या रंगानं रंगतं की नाही रंगत, रंगतच ना. तसा 3.5 हाताचा हा देह जोपर्यंत भजनानंदामध्ये दंग होत नाही ना, तर त्या भक्तीचा भाव आपल्याला कळत नाही, तो कळत नाही. आणि तो कळण्यासाठीच आपल्याला तुकाराम महाराज आपल्या समोर आलेत. माऊली ज्ञानोबराय आपल्या समोर आलेले आहे. जगतवंदनीय तुकोबराय म्हणतात, हा आनंद फार मोठा आहे, पण त्याच्यासाठी भजनानंदात सिद्ध व्हावं लागतं. कसं? विठोबा आता बघा 21 वर्ष झाले, पण भजन तुम्ही कसं केलं? आता केलं का नाही? हाताच्या घड्या आहेत काही काही जणांच्या. वरती हात करा बरं मोकळे. एकदा जरा मोकळं छान भजन करू. छान ताट करा, सरळ. निवडून आल्यासारखे करू नका. सरळ करा ताट, सरळ. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय,
छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हरे हरे बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हरे हरे बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हरे हरे बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हरे हरे बोले नमः शिवाय, हरे हरे बोले नमः शिवाय, हरे हरे बोले नमः शिवाय, हरे हरे नमः शिवाय. एकदा स्वतःसाठीच टाळ्या वाजून घ्या. तिकडे कुंभमेळा प्रारंभ झालाय म्हणून शिवाची आठवण काढली आहे. कळतंय का? ह्या भजन सुखापेक्षा आनंद नाही, कारण माझे भक्त गाती जेथे नारदामे उभा ते, साक्षात भक्ती तिथेच उभी आहे. कळतंय का? स्वतः भागवतातलं एक प्रमाण आहे, भक्ती बसलेली आहे. ज्यांनी भागवत ऐकले वाचले त्यांच्या लक्षात येईल. नारदजी पुढे चालले आणि ती पाठीमागून आवाज देते, भो भो साधो क्षणतिष्ठम मग चिंतामपी नाशयाहा. ओ महाराज थांबा ना, माझी चिंता दूर करा. नारद मुनींनी मागे बघितलं तर बघतात काय, भक्ती माता तरुण आहे आणि तिच्या मांडीवरची मुलं वयस्कर आहेत. ज्ञान आणि वैराग्य. मग हाच दृष्टांत आपल्याला हे शिकवतो की भक्तीच्या समोर ज्ञान वैराग्य काहीच नाही. कारण ज्ञान वैराग्य टिकवायचं असेल तर भक्तीचं सामर्थ्य मोठं असावं लागतं. जसं अन्न शिजवण्यासाठी उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विन एक कामा नये, तसं ज्ञान वैराग्य टिकवण्यासाठी भक्ती सामर्थ्य असावं लागतं. पण तुकोबराय म्हणतात, अहो एवढं सोपं नाहीये ना. एवढं सोपं वाटलं का तुम्हाला? एवढं सोपं नाही आहे. एवढं सगळं फिरलो, सोपं नाही, सोपं नाही. महाराज तुमच्यासारखे संत मांदियाळी जर म्हणतात हे सोपं नाही, मग काय देव आमच्यावर कृपा करणार नाही का? महाराज म्हणले, जे म्हणायचंय तेच तुमच्या तोंडून निघालंय. कृपा करील नारायण, कृपा
केलंय शेवटच्या चरणामध्ये, फार महत्वाचं आहे. जरासं लक्षपूर्वक ऐका, वेळ संपत आलेली आहे. ऐका. तुका म्हणे कृपा, देवाची कृपा झाली ना, तुका म्हणे कृपा करील नारायण. कीर्तनात बसणं ही सुद्धा त्याची कृपा आहे. नवे नवे भारतासारख्या देशात जन्म मिळाला ही कृपाच आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. इथून कृपेला प्रारंभ झाला. माळ गळ्यात आली, कृपाच आहे महाराज. भजनानंदामध्ये मन लागलं. तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, तुमच्या सगळ्यांच्या पाठात आहे. जुनी जाणती मंडळी इथं बसलेली आहेत, आपण अनेक पारायणं केली आहेत, आपले अभंग पाठ आहे. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. ही कृपाच आहे. त्याच्या चरणाजवळ मन आरूढ होणं, तेथे माझी हरिवृत्ती राहो, आणि कन लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. मन लागलं, ही कृपा आहे. तुका म्हणे कृपा, कृपेवर एकच सांगते, त्याची कृपा झाली की सगळं जग जिंकल्यासारखे. नवे नवे ब्रह्मानंदापेक्षाही मोठा भक्ती तत्वातला आनंद. एक छोटंसं उदाहरण आहे. गावाच्या बाहेर एका वृक्षाखाली एक व्यक्ती उपासना करत बसला. संसाराला कंटाळला, माळ हातामध्ये घेतली आणि उपासना करत बसला. हरेर कृष्णम कृष्ण कृष्णेति कृष्णम, किंवा राम राम स्मरा हादी वगैरे वगैरे त्याचं भजन चालू झालं. भजन करता 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 करता, हे बघा, भजनामध्ये एवढा आनंद आहे की शरीर आपोआप डुलायला लागतं. मुद्दामून डुलवायची काही गरज नाही. म्हणून मुली मागे पावले खेळत होत्या, काहींना राग आला असेल, मी त्यांना थांबवलं. कारण हरिपाठामध्ये नाचणं ठीक आहे, पण कीर्तनात थोड्या उड्या मारल्या की समोरच्यांचं लक्ष यांच्याकडे जातं. महाराज थोडं मला माफ करा. कीर्तनातच रंग असा चढावा की आपोआप अंग डुलावं. मी भजनातलं सांगते, तदाकार वृत्ती व्हावी. आणि मीराबाईच्या भजनात जसा जहरीला नाग डोलू लागला, नाग डोलतो, मनुष्य डोलणार नाही काय. तर त्या भजनातला एवढा आनंद वाढला आणि त्याची उपासना एवढी वाढली. आता पूर्वीच्या काळामध्ये नारदांची स्वारी असायची, आता नारदजी येत नाहीत. आता त्यांना माहिती आहे माणसं बिजी झाली आहेत, नाही तर लोक म्हणायचे तासभर बसा मी मीटिंग करून येतो, म्हणून नारदजी आता येत नाहीत. पूर्वीच्या काळात नारदजींची स्वारी असायची. नारदजी तिथून निघाले, त्यानं भजन करता करता तेजोमय प्रभाव पाहिला आणि पाठीमागे त्याचं लक्ष गेलं. नारदजी जाताना दिसलेले असताना त्या व्यक्तीनं नारदजींना, मी कृपा सांगते, आवाज दिला. आवाज दिल्यानंतर नारदजी थांबले. अरे आत्मजा, काय काम आहे तुझं माझ्याकडे? म्हटले, महर्षी, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शिना. गीता सांगते, माझा नमस्कार आहे, पण माझा प्रश्न नाही, माझा एक संदेश आहे. तुम्ही कुठे निघालात? नारदजी म्हणले, अर्थातच मी वैकुंठामध्ये दर्शनाला निघालो. भगवंताशी मला वाद संवाद, चर्चासत्र, या सगळ्या गोष्टी आहे दर्शनाबरोबर. ठीक आहे म्हणले, माझा एक छोटासा प्रश्न आहे, तेवढा देवाला विचारताल का? नारदजी म्हणले, मला पहिल्यांदा असा व्यक्ती भेटलाय की तो देवाला प्रश्न विचारा म्हणतो. प्रश्न त्याचा असा होता, माई बाप, प्रश्न त्याचा असा होता, नारदजी, देवाला फक्त एवढं विचारा की तुम्ही मला कधी भेटणार आहे? देवाला? नारदजींना एवढं आश्चर्य वाटलं, या कलियुगाच्या प्रभावात असा कोणी आहे का? कारण बहुतेक वेळेला आमच्या मुलाचं कधी जमेल असे विचारणारे भरपूर आहे. पण देव, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, असं म्हणणारा कोणी एखादा विरळ आहे. मनुष्यानाम सहस्रेषु, गीता सांगते, हजारातून एखादा आहे. नारदजींना एवढं त्याचं म्हणणं आवडलं. म्हणे, खरंच हे विचारायचंय? हो, फक्त देवाला एवढं विचारा, देवा तू मला दर्शन कधी देणार आहेस, मला कधी भेटणार आहे? नारदजी म्हणले, ठीक आहे. घाई घाईत देवर्षी नारद गेले, वैकुंठामध्ये गमन झालं, चर्चासत्र झालं, भगवंताचं दर्शन घेतलं. घाई घाईनं निघायचं की पटकन द्वाराजवळ आल्यावर नारदजींना आठवलं. आणि आठवल्याबरोबर नारदजी तसेच मागे फिरले. देवानं विचारलं, महर्षी काय झालं, आता काही राहिलंय का अजून? हो म्हणले, एक गोष्ट राहिली. काही नाही, मृत्यू लोकातून येत होतो, एका वृक्षाखाली एक व्यक्ती भजन करत बसलेला आहे, निस्वार्थी निस्पृही, घरदार सोडून दिलं, काही चिंता नाही, बस आता एकच इच्छा आहे, ती इच्छा माझ्याजवळ व्यक्त केली, बोलू का? देव म्हणला, बोला. काही नाही, ती इच्छा एकच आहे. त्यानं मला विचारायला सांगितलं की देवाला विचारा, तुम्ही मला कधी भेटणार आहेत? देवानं उत्तर दिलं, तो ज्या झाडाखाली बसलाय त्याचे जेवढे पानं आहेत तेवढे वर्ष उलटल्यानंतर मी त्याला भेटन. ते झाड होतं चिंचेचं. आणि चिंचेच्या झाडाचे पानं किती मोठे मोठे असतात आपल्याला माहिती आहे. झाड होतं चिंचेचं. देवर्षी नारद म्हणले, असं सांगण्याऐवजी सरळ सांगा ना भाऊ, माळ कळ्यातून काढून ठेव, हरिपाठ बंद कर, घरी जाऊन बस. असं अडचणीत बोलायची काय गरज आहे? सरळ हातानं खायचं ना, कानामागून हात घालायची गरज काय आहे? असं म्हणल्यानंतर देवही चपापला. पण देवर्षी नारद आज त्या गल्लीनं गेलेच नाही, त्या रस्त्यानं गेलेच नाही. दुसरा आठवडा गेला, हा भजन करता करता तीनदा मागे वळून बघायचा, शेंडीवाला बाबा का दिसत नाही. दुसरा आठवडा, तिसरा आठवडा, देवर्षी नारद परस्पर बायपास भेटून यायचे.
पण एकदा गाठ पडलीच. ओ नाराजी म्हणले ऐका. काय गेले होते का नव्हतं ते? एक काम सांगितलं, काय मागितलंय का तुमचं? जोडीतलं पीठ मागितलंय, वेळ मागितलाय? काही नाही. एक साधा प्रश्न होता, देवाला फक्त विचारून या मला भेटणार कधी. नारदजी म्हणले गड्या एकदा सांगू का तुला? खरं सांगू, मी भेटलो देवाला. तुझा प्रश्न विचारला, उत्तरही आलंय, पण सांगू का? म्हणे हो. देवानं सांगितलं तू ज्या झाडाखाली तपश्चर्येला बसलाय त्याची जेवढी पानं आहेत तेवढी वर्ष उलटल्यानंतर मी तुला भेटेल. नुसतं देव भेटेल हे ऐकलं आणि तो वेडा झाला महाराज. कोण? भजन करणारा. मला देव भेटणार आहे, किती वर्ष किती साल मला माहित नाही. तो वेडा झाला आणि वेडा होऊन तो नाचायला लागला. आंखों से आंसू बहे, वाणी से कुछ न कहे. रोमांच प्रफुल्लित झालं आणि वेडा झाला. नाचता नाचता नारदजी त्याच्याकडे बघून म्हटले संपलं याचं, झालं म्हणले येड. असंही भजनाला लोक येडच म्हणतात. वेड झालं म्हणले, गेलं. आणि अशी चिंता करता करता लख प्रकाश पडला. नारदजींनी पाठीमागे पाहिलं तर सुदर्शन चक्रधारी भगवंत उभा आहे. नारदजी म्हणले अरे दोन तोंडाच्या देवा, अरे काही आठवड्यापूर्वीच तू म्हणलास ना ज्या झाडाखाली बसलास त्याची जेवढी पानं आहे तेवढी वर्ष उलटल्यानंतर मी याला भेटेल, आता कशाला आलास? देव म्हणला नारदा तुला माझा भाव कळाला नाही. तेवढे वर्ष उलटल्यानंतर जेवढं भजन असायला हवं होतं ते याचं आत्ताच सिद्ध झालं माझ्या कृपेने, म्हणून मी आलोय. विठ्ठल विठ्ठल म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाई. त्याची कृपा झाली की सगळं काही होतं. म्हणून त्याला प्रार्थना करावी. नाम सप्ताह चालू झाला. ए देवा, ए परमेश्वरा, अरे किती दिवस आता हा संसार सुखाचा सागरामध्ये मी डुबून राहू? अरे रोज काकड्यामध्ये म्हणतोय रे मी, धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून. विठ्ठल कधीतरी म्हणा ए परमेश्वरा. देवाला बोललं की देव साधतो, बरं देव मिळतो. आपण देवाला मागत नाही, आपण देवाचं मागतो. अर्जुनाने देवाला मागितलं, दुर्योधनाने देवाचं मागितलं. च आणि ला याच्यामध्ये फरक आहे. जरासं व्याकरण पक्क असलं पाहिजे देवाला मागताना. देवाचं काय काय? सृष्टी देवाची आहे, सगळं देवाचं आहे. पण देवाला म्हणायचं देवा हे तुझं नको देऊ, तूच मला पाहिजे. एकदा तो मिळाला ना बाकी काही राहत नाही. हे भजन कीर्तन त्यासाठीच आहेत. वारकरी संप्रदायामध्ये अखंड नाम हरिनाम सप्ताह करण्याचं प्रयोजन हे आहे. गतकालापासून आपण बसलोय. हरिपाठ कधी शिळा झाला नाही, काकडा कधी शिळा झाला नाही, आरत्या कधी शिळ्या झाल्या नाही. परंतु आपलं जीवन असंच वाहवत चाललंय, आपल्याला त्याचा बोधच होत नाहीये. बोध होण्यासाठी तर आपण काकड आरती करतो ना. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, पंचप्राण जीवे भावे ओवाळू. बोध व्हावा म्हणून तर आपण अनादी अंबिका हे भजन घेता, तेव्हा बोध परडी घेऊन हाती. हेच आहे ना. काहीतरी बोध आम्हाला कळावा, काहीतरी मिळावा, काहीतरी आम्ही शिकावं, म्हणून हे चाललेलं आहे. म्हणून माईबाप हो, या सप्ताहाच्या निमित्तानं भक्ती पंथामध्ये रमा. उपदेश करण्या एवढी मी मोठी नाही आहे. आपण सर्व माझी माईबाप आहात. आपण सर्व बसलेली श्रोतेगण आमच्यावर अनुग्रह करता, म्हणून कीर्तनकार बोलतो. लक्षात घ्या, आपली शक्ती आहे. आपण एकवटलेले आहात परमार्थ चिंतन ऐकण्यासाठी. असंच एकामध्ये रममाण व्हा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि सगळ्यांना ठाऊक आहे, जाताना काही सोबत नेत नाही. का एकलैरेवाल्यांनी 2-4 गुंठे नेलेत जाताना? नेलेत का? नेले असले तर मला सांगा, 1-2 मी पण घेऊन जाते. नाही नेत. तोळे नेत नाही, गुंठे नेत नाही. जे आलंय ते इथेच सोडून द्यायचंय. कितीही घर जमवलं, कितीही पैसा जमवला, ते सगळं इथे राहणार आहे. पण काहीतरी या महाराष्ट्रासारख्या भूमीत आलोय तर काहीतरी करा. आज अभंग निवडलाय. या अभंगाची विद्वत्ता एवढी मोठी आहे की माझ्यासारख्या अज्ञान बालिकेनं याच्यावर बोलावं एवढं हा अभंग कुंठित नाही आहे. सागराला जसं कुंभामध्ये भांड्यात भरता येत नाही ना, तसं एक वाक्य मनाच्या कुपीत घेऊन जा. तुकाराम महाराजाच्या अभंगावर बोलणारा वक्ता अजून जन्माला यायचा आहे. कळतंय का? हा अभंग पूर्णपणे कोण सोडू शकेल? ज्ञान गंगा आहे तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे. माऊलींची ओवी म्हणे, साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. फार मोठा साठा आहे.
म्हणून या विद्वत्तापूर्ण अभंगावर मी काय बोलेल, पण जाता जाता एक सांगून जाईल, जीवन व्यर्थ घालायचं नाही, चार्वाकासारखं जीवन जगायचं नाही. आपण वेदांत जाणून आहात म्हणून चार्वाकाची जात आपल्याला कळेल. एक श्लोक आहे चार्वाकाचा, यावत जीवम सुखद जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः. याचा असं आहे, चार्वाकाचा एक प्रकार आहे, यावत जीवम सुखद जीवेत, आहेत आनंदात जगा. मग काही लोक म्हणले का हो आनंदात जगायसाठी पैसा पाणी लागेल ना, ते म्हणले मग त्याच्यासाठी अडचण काय आहे, मग ऋणम कृत्वा घृतम पिबेत, ऋण काढा सण करा. असे हुशार आहेत काही काही जन्माला आलेले, ऋण काढायचं आणि दिवाळी करायची. चार्वाक आहेत बरं, यावत जीवम सुखद जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. मग त्यांना लोक म्हणले अहो ऋण काढल्यावर सण करायचा, मग ऋण फेडायचं नाही का, ते म्हणले हा नाही फेडायचं. मग भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः, एकदा मेल्यावर ते काय सरनात उडी मारणार आहे काय, मरुस तर ऋण फेडायचं नाही, सुखी जीवन जगा. असं नकोय. छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलोय. जाता जाता थोडस बोलून जाईल. आज वर्तमान स्थितीमध्ये सगळं काही बिघडलंय, सगळं बिघडलंय. आपण त्या राज्यात राहतोय. हे बघा, शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायला मी इथं आले नाहीये. इथे बसलेला चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. आपल्या सगळ्यांना महाराज माहिती आहेत, आपल्या सगळ्यांना धर्मवीर माहिती आहेत. मी काहीतरी चिंतनाचा प्रसाद घेऊन आले होते, पण मला वाटलं म्हणून मी बोलतेय. वर्तमान स्थिती बिघडलीये माझ्या भावंडांनो. ऐका, आज कुठे तोंड काढावं आणि कुठे जगावं हे कळत नाहीये. एक गगन में हजारों तारे, एक तारी भजन ऐका, एक गगन में हजारों तारे मिलते हैं झिलमिल के सारे, कभी न देखा उनको लड़ते, कभी न देखा उनको बिछड़ते. एका गगनामध्ये हजार तारे आहेत, पण ते भांडले काय एकमेकाशी, ते एकमेकाच्या जीवावर उठले काय. मला काय बोलायचं हे लक्षात आहे. इथे माणसंच माणसाला कापायला लागली, तर माणसंच माणसाला खायला लागली. थोडीशी लाज वाटली पाहिजे. कोणत्या राज्यात होत आपण, तो राज्य अरे जिथे माणसं सोडा, प्राण्याच्या अंगावर हात ठेवला, ओम त्र्यंबकम यजामही सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मुक्षी यमामृतात. यजुर्वेदाचा श्लोक बोलला रेडा. चलग बये म्हणल्यावर भिंत चालायला लागली. असं चलग बये म्हणल्यावर आपल्याकडून चालेल का. छत्रपती शिवाजी महाराज आदर्श काय आहे. आता राजकारण घ्या, समाजकारण घ्या, घर गृहस्थी घ्या, शेतीबाडी घ्या, नुसती ताणाताण, नुसती ओढाताड चालू आहे. कुठे हरिपाठाचे प्रमाण लावायचे सांगा ना मला. खिळी मेळे गदारोळी संप्रदायाचा झेंडा रोवला की पहिल्या दिवशीचा हा अभंग आहे. यारे यारे सान थोर किंवा लहान थोर, याती भलती नारी नर, सगळ्यांनी मिळून आनंद घ्या. आज राहिलाय काय तो आनंद. हा त्याला ओढतो, तो त्याला ओढतो, तो त्याला ओढतो. एक गोष्ट सांगून जाते, मनाच्या कुपीत घेऊन जा. 32 मनाचं सिंहासन राजाला बसायला केलं होतं. 32 मनाचं सिंहासन. आणि आऊसाहेबांसहित अशा भरलेल्या दरबारात राज येत होतं. राज हाताला धरून आईच्या, डोळ्यानं डबडबल्या नेत्रानं राज आलं. आणि पहिला पाऊल जसा त्या सिंहासनाच्या पायरीवर ठेवला तसं अंगावर काटा उभा राहिला. आणि जसा काटा उभा राहिला तसं राजानं मागे वळून पाहिलं. आऊसाहेबांना प्रश्न विचारला, राजे बसायची वेळ आली आहे, मागे बघायची नाही. आता मागचं मागच सोडायचं असतं. शहाणी माणसं असतात ती मागे बघत नसतात, पुढे चालत असतात. मागे बघणारे मागेच राहता. माग जग काय म्हणतं ते बघायचं नसतं. शहाण्यांनी फक्त पुढचा रस्ता गाठायचा असतो. कारण एकदा का शहाणं पुढे गेलं की मागच्यांनी कितीही धूळ उधळली तर शहाण्यावर परिणाम होत नाही, परिणाम होत नाही. बसायचं सिंहासनावर बसायचं. डोळ्याला पाणी आलं. राजा काय झालं तुम्हाला, आई विचारते. आई राजानं सांगितलं, अहो कसं बसू या सिंहासनावर, हा माझा महाराष्ट्र, हा नटलेला मला पाहायचा होता अहो, म्हणून मी तुम्हाला सती सुद्धा जाऊ दिलं नाही. पण अहो बसायची इच्छा होत नाही. राजा 32 मणाचं सिंहासन केलं, बसायची इच्छा होत नाही. कारण काय, आई बसू कसं. इथं बसायचं म्हणलं ना अंगावर काटा उभा राहतो. माझ्या सगळ्या मावळ्यांनी जे जीवाचं बलिदान केलंय ना, ते मावळे माझ्या डोळ्यासमोर उभा राहिलेत. अहो ज्यांनी खिंड अडवली माझा जीव वाचवला असा बाजीप्रभू देशपांडे मला आठवतोय. अहो माझ्यासारखा दिसणारा शिवा काशीद,
अहो त्या शिवा काशिदाचं सांगून जाईल. कारण का आता छत्रपतींना आठवणं फार गरजेचं आहे. नुसती डोक्यावर चंद्रकोर काढून आणि दाढ्या करून शिवाजी महाराज होता येत नाही. ते रक्तात असावं लागतं. कळतंय का? रक्तात असावं लागतं. हो शिवा काशीद अगदी हुबेहूब राजांसारखा. जेव्हा गनिमाकडे जायची वेळ आली ना तेव्हा राजानं आपली कपडी घालायला दिली. मला माहिती मी अभंगाचं विषयांतर केलंय पण हे पण सांगणं गरजेचं आहे. राजाची कपडी घालायची आहे. शिवा काशीद रडायला लागला. हुबेहूब राजासारखा दिसाय. कपडे घालायचे आहेत. हुंदके देऊन रडायला लागला. छातीला धरलं महाराजांनी. शिवा अरे का रडतोस बाबा? राज रडू यासाठी येतंय महाराष्ट्राच्या भूमीत असा एक पठ्ठा जन्माला आला की त्याला तुमची कापडं घालायला भेटली. दुसरा कोणी नाही. भाग्यवान आहेस. आपण रडतो का? राज बोलता बोलता कधीतरी माझी बायको मला चिडवायची. राजासारखे दिसतायत ना मग राजाला घरी कधी आणणार? का उगाच राज राज करत बसता? राजाला कधीतरी घरी आणा म्हणून बायकोला आईला वचन देऊन आलोय. राज काय ही मोहीम पार पडली की तुम्हाला घेऊन घरी जायचं. पण हुंदका आला रडू आवरेना. शिवा काशीद म्हटलं राज मला वाटत नाही मी पुन्हा येईन. मला वाटत नाही मी परत येईन. मी नाही आलो ना तरी माझ्या आईला तोंड दाखवायला का होईना तुम्ही जा बरं का. मी वचन दिलंय. मी मेल्यावर का होईना माझं वचन पूर्ण करा. राजानं वचन दिलं. शिवा काशीद गेला. मला विस्तार करायचा नाही या इतिहासाचा. शिवा काशीद गेला. जेव्हा कळालं हा खरा शिवा नाही त्यावेळेला महाराज तलवार आरपार घुसलेली होती. गनिमाची घाव सोसलेला होता. प्राण यातना व्हायला लागल्या. तळमळायला लागला जीव. आठवा तो इतिहास. आज त्या महाराष्ट्रात राहतो की एक शिवा दुसऱ्या शिवासाठी जीव देतोय आणि आज आपण सख्याच भावाच्या जीवावर उठलोय. कुठे पडलाय महाराष्ट्र? कुठे गेली भारताची संस्कृती? लक्षात घ्या. ज्या वेळेला शिवा काशीद गेला आणि घटनेनंतर काही काळानंतर महाराजांना कळालं. माझ्याकडे लक्ष द्या. शिवा गेला. इकडे त्याची पत्नी आणि आई ताट सजवून परेशान. नगर सजवलं. तोरणा बांधली. माझा शिवा येणार. माझा शिवा येणार. माझा शिवा येणार. घाई घाईना राजा निघालं. आता काय सांगायचं? महाराज तुकडे तुकडे झाले शिवाचे. काही मुठभर मावळ्यांना घेतलं आणि राजा निघालं शिवा काशीदाच्या घराकडं. लांबूनच मॉब दिसला. एवढी गर्दी. राजा आलं वाटतं आता विशीवर गेला पाहिजे आणि घाई घाईत शिवा काशीदाची बायको नटली आणि तिनं ताट हातामध्ये घेतलं. पण जसा जसा मॉब जवळ येत होता तसं तसं जुन्या जाणत्या माईला कळालं आणि तिनं त्या पत्नीच्या हातातलं ताट घेतलं. ती म्हणली थांब तुझ्या हातातलं ताट माझ्या हातात दे. का? थांब तुला माहिती नाही. आईला सगळं कळालेलं होतं. मोपाचं चलणं काय आहे, राजा कसा चालतोय, राजाची मान कशी आहे याच्यावरून त्या आईनं सगळं शोधलं आणि तिच्या हातातलं ताट आपल्या हातामध्ये घेतलं. तिला उभी केलं. जसं जसं राजा जवळ येतंय शिवा काशीदाची आई पुढे झाली आणि सुनाला मागं केलं. कारण हिला आघात सहन होणार नाही. शिवा काशीदाची आई पुढे झाली. राजा समोर उभा आहे. डबडबल्या डोळ्यानं राजा माईकडे आईकडे पाहतोय. हिनं आरती ओवाळायची. आरतीच्या ताटाला हात लावला. आई अगं ओवाळू नकोस ग. कोणत्या अंतकरणानं तुला सांगू की तुझा शिवा संपलाय? कोणत्या अंतकरणानं सांगू? आईनं सांगितलं शिवबा सांगायची गरज नाही. जेव्हा दाबके चरण हलके पाऊलं पडत होते ना तेव्हा खालची माती सांगत होती माझा शिवा गेलाय. ताट हातातलं पडलं आणि राजाच्या कमरेला कवळून मिठी मारली आणि आई धाय मोकळून रडायला लागली. सावरलं आईला आणि राजानं विचारलं माय मुलगा गेला म्हणून रडतेस का? शिवा काशीदाच्या आईनं सांगितलं नाही राजा, लेक गेला म्हणून रडत नाही. मला पश्चाताप होतो की मला एकच लेक होता जो तुमच्या कामी आला. आई पृथ्वीनं मला दुसरा लेक द्यायला पाहिजे होता. तो सुद्धा तुमच्यासाठी पणाला लावला असता म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आहे. जेव्हा 32 मनाचं सिंहासन चढायचं ना राजानं मागं वळून यासाठी पाहिलं. अहो शिवा काशीदाची माय दिसते मला. कसं बसू या सिंहासनावर? प्रत्येक मावळ्याचा विचार करणारा राजा होऊन गेलाय. आणि आता कोणाचाच विचार राहिला नाही. उठलं सुटलं याचं घर बरबाद कर, त्याच्या मागे लाग, याला उद्ध्वस्त कर. अरे कोणत्या राज्यात राहतोय, कोणत्या शहरात राहतोय, कोणत्या देशात राहतोय याचं भान ठेवा. आणि हे भान राहावं म्हणूनच अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माईबाप आपण माझी आठवण काढली.
आणि आपल्या निमित्तानं मला माझ्या जननी जन्मभूमीश्च, माझ्या जन्मभूमीचं पुन्हा एकदा दर्शन झालं. खरं तर आनंदाची गोष्ट, गेल्या 20-21 वर्षापासून माझी वर्गमित्र, आमचे आदरणीय पंडितजी असलोटे दादा हे माझे वर्गमित्र आहेत. इथे दत्ताभाऊही बसलेले आहेत. शिवाय माझे तीर्थपुरीचे सगळे सहकारी 5वी ते 8वी पर्यंत आम्ही एका वर्गात शिकलो. आमचे संजू दादा असतील, आमचे रामभाऊ असतील, आमचे चंदू नाना असतील, आमचे माऊली ज्ञानेश्वर असतील, त्या ठिकाणी सर्वच मंडळी. आता मला बऱ्याच जणांची नावं आठवत नाहीयेत, ते समजून घेतील. त्यांनी सांगितलं दीदी आमचे नावं पण घेऊ नका. आमचे बंधू या ठिकाणी आलेले आहेत सर्वजण. मला आनंद झाला की मोठ्या संख्येनं आपण आलात आणि तुम्हा एकत्र एवढ्या माईबापाचं मला दर्शन झालं. मी कृतकृत झाले. अशीच कृपा माझ्यावर राहू द्या. नक्कीच माऊली ज्ञानोबराय तुम्हाला ताकद देतील आणि तुमच्या आशीर्वादानं माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असंच हरिनाम चालू राहील. ज्ञानेश्वर का ग बायांनो, आपण मेल्यावर कुणीतरी माईक घ्यावा आणि 10 मिनिटं आपल्यावर बोलावं असं आपलं वागणं आहे का? खुशाल नाही म्हणता तुम्ही सुद्धा. पटतंय का तुम्हाला हे? एक जण म्हणला महाराज घरात बायकोच ऐकणं तर माणसं ऐकणं सोडून द्या. असं होतं का कधी कधी? पुरुष मंडळांना एक प्रश्न आहे, तुम्हाला कारलं आवडतं का? नसलं आवडत तरी आजच्या दिवस हो म्हणा. कारलं आवडतं. बाहेरून घरात गेल्यानंतर बायकोनं प्रश्न विचारला का हो काय करू भाजीला, असं विचारते ना कधी कधी, विचारते ना. नसली विचारत तर कुंभमेळा चालू आहे. विठ्ठल विठ्ठल मला फक्त उत्तर द्या, मी तुमचं लेकरू आहे बाबांनो, तुमचा अनुभव मोठा आहे. विचारते ना कधीतरी. तुम्हाला विचारते का भावंडांनो? झालंय ना, मागचेच नाही झालेलं, पुढचे तरी हो म्हणा. काय करू भाजीला? नवऱ्याला कारलं आवडतं. नवरा म्हणतो अगं असं कर, ताजी ताजी मी मंडईमधून, भाजी मंडईमधून कारली घेऊन येतो किंवा रानातून कारली घेऊन येतो, तू कारली कर बरं का. मला सांगा, असं म्हणल्यावर किती जणाच्या घरात खरंच कारलं होतं? होत आई शाबाश. होतच नाही. भेंडीची भाजी होते, नाही तर पिठलं होतं. मन विटलं आणि खा पिठलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय सांगतेय बाबा? आपल्या घरातली माणसं आपलं ऐकत नाहीये. संतांचं असं आहे की त्यांच्याबद्दल बोलावं, त्यांच्याबद्दल कार्य सांगावं. कारण का? ते तेवढे मुरले आहेत, जे का रंजले गांजलेत, रमलेत बाबा. अनुभव मोठा आहे. जगामध्ये बहिरंग साधना करणारे भरपूर आहेत. तुकोबा ज्ञानोबा बहिरंग नाही, अंतरंगात डुबलेले आहेत. आतला रंग मजबूत आहे. काहीतरी कळतं म्हणून जगाला बोध केला. किती उपदेशपर प्रकरण आहेत. आता तरी पुढे हाची उपदेश म्हणायची काय गरज आहे? म्हणून शरण जावे म्हणायची काय गरज आहे? म्हणून लाहो करा देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने म्हणायची काय गरज आहे? त्यांचा तो अनुभव आहे. त्यांनी ते जाणलं म्हणून जगाच्या समोर असं आहे. अनुभवाले अंगा अनुभव आले अंगा. याचं त्याचं ऐकून सांगितलं नाही, कुणाचं पाहून केलं नाही. 300 वर्षाची साधना विश्वंभर बाबाची होती, तेव्हापासून रुजलंय. म्हणून देहूच्या घराण्यामध्ये आजही देव उभा आहे. कुणामुळे उभा आहे? फक्त विश्वंभर बाबामुळे उभा आहे. आणि म्हणून ती परंपरा तुकोबारायापर्यंत आली. वलोबा कनकाई ही सुद्धा पुण्याईनं विठोबाच्या भक्तीला लागली. विश्वंभर बाबापासूनची ही जुनी परंपरा आहे. या घराण्याला काहीतरी कळतं. माऊली ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार, काहीतरी कळतं. शांती ब्रह्म एकनाथ महाराज भक्तीबद्दल काहीतरी कळतं. नवे नवे अनुभवत आहे. काहीतरी कळलं पाहिजे. तुका मने अंगी तुका मने
यावं, आपण ते अंगीकारावं, ते आत्मसात करावं, त्याची अनुभूती व्हावी, त्यातलं काहीतरी कळावं, तेव्हा जगाला सांगावं बाबा कळत नाही वळत नाही आम्ही वारी करतो. कशाला सांगतो बाबा? तुझा ऐकण्यासाठी वारी बंद पडली. तो विठोबा फक्त आपल्यासाठी अडकून पडलाय काय? नाही, काही बंद पडलेलं नाही. अरे माणसं मेली, मरता मरता लोक म्हणता आम्ही गेलो तर मागच्याच कसं होईल. मी तर म्हणत असते तू मर, तुझ्या 10व्याला सप्ताह चालू करतो मर. इथे कुणाचं काय अडलेलं आहे? अनुभव घ्या तेव्हा बोला. संतत्व सिद्ध झालं जगतामध्ये का? त्यांनी अनुभव घेतला, अंगीकारलं, काहीतरी कळतं त्यांना. भक्ती वर्णन करतायत ना, भक्तीतलं कळलं. राजाचा दरबार भरायचा, राजाचा. आणि दरबार भरल्यानंतर गायकी चालायची, अशी जशी भावंड गातात ना, एकदम सुंदर गायकी, रंग चढायचा महाराज. आहा हा, एक झालं की एक राग विराग आलाप गायचे. पण त्या गायन गाणाऱ्यापेक्षा जे ते ऐकायला यायचे ना, ते जरा विक्षेप करायचे. कारण त्यातल्या थोड्याच लोकांना गायन कळत होतं, आणि ज्यांना काहीच कळत नाही ते मध्येच म्हणायचे वाह क्या बात आहे. हे जगात असंच आहे, ज्याला काहीच कळत नाही तेच जास्त बडबड करतोय विठ्ठल विठ्ठल. असा अगदी अभंग रंगात आला की यानं म्हणायचं वाह क्या बात आहे, वाह बहुत बढिया, आणि मध्येच टाळ्या वाजायचे. राजा एवढा राग प्रेमी होता, त्याला एवढा राग विराग आवडायचा. तर राजा म्हणला हे काय आहे, कळतं कमी बडबडत जास्त. म्हणलं यांना खरंच कळतं का बघावं. म्हणून त्यांनी एक दिवस प्रधानाला बोलूनच घेतलं आणि म्हटलं प्रधानजी एक काम करायचं. काय म्हणे? आता राग विरागाचा छंद असा जोपासायचा म्हणे, आता एक भजन संध्याच ठेवा म्हणे. भजन संध्या मग खुल्या मैदानात नाही म्हणे, दरबारात भजन संध्या ठेवा आणि आव्हान करा म्हणा, ज्यांना ज्यांना भजन ऐकायचं त्यांनी या. हे दरबार भरला हो, हे दरबार भरला. दरवाजा लावून, आता दरवाजा लावून घे, बंद करून घे. काही सैनिकांना सांगितलं, नेमके समोरचे मुखडे चेहरे लक्षात होते राजाच्या. म्हणले गुपचूप त्यांच्या मागे जाऊन बसायचं आणि असं तलवारीचं टोक टोचायचं म्हणे पाठीमागून, आणि त्यांना सांगायचं हे बघा, जर का वाक्या बात आहे असं म्हणलं का इथंच मुर्दा पाडेल असं म्हणायचं. ही तलवार तशीच आरपार जाईल, हा नोक असाच छातीमध्ये पोटामध्ये घुसेल, अशी धमकी द्यायची म्हणे. त्यांच्या जवळच बसायचं, डोळे दाखवायचे म्हणे त्यांना. सैनिकांनी जसं राजानं सांगितलं तसंच केलं महाराज. सगळं दरबार थक्क झालेला, सगळे बसले आहेत. आहा हा, राग विराग सुरू झाला. छंद गाणारे तानसेना सारखे गायक त्या दरबारामध्ये आहेत आणि त्यांनी राग विरांग प्रारंभ केला. सुंदर आलापी सुरू झाली. पण जे हे सवयीवाले होते ना, रोजचे वाक्या बाते म्हणायचे, हे म्हणणारे आज गपच बसले. त्यांना तसं म्हणायला आठवलं की ते तलवारीचं नोक टोचायचं. अर्धा तास झाला वाक्या बाते कुणी म्हणलंच नाही. 1 तास झाला कुणी बोलेच ना. राजा म्हणला आता जमलं. 2 तास झाले आणि जेव्हा राग रंगात आला तेव्हा त्यातले काही रसिक असे होते, म्हणले तलवार आरपार गेली तरी चालेल पण वाक्या बात झालं पाहिजे. राजा म्हणला एवढ्यालाच बसू द्या, बाकीच्याला बाहेर काढा. कळत ना वळत त्यातलं, त्यात तुमचं आम्ही अनुग्रह घ्यायचा कसा, तुमचं आम्ही ऐकायचं कसं? तुकोबरा यातले आहेत का? नाही नाही, भक्ती पंथामध्ये रमलेले तुकोबरा आहे. तुका विष्णू नाही तुझा आपण उगच म्हणत नाहीये. अरे रेणू या थोकडा तुका आकाश आहे एवढा, एवढं भक्ती तत्व. अहो आजपर्यंत जाऊ द्या, सगळं चरित्र तुम्हाला माहिती आहे. चला अनुष्ठान म्हणलं इंद्रायणी तीरावर, लाह्यासारख्या वह्या तरुण आल्या तुम्हाला माहिती आहे. अनगडच्या बादशाला फकीराला भेटले तुम्हाला माहिती आहे. चला, पण आजपर्यंत एक गोष्ट आपल्या समोर तरी घडली आहे का मला सांगा? आपल्यातला, आपल्या कुटुंबातला गेलेला व्यक्ती कधी परत आलाय का? एक लैरात आलाय का? नाही आला, कधीच आला नाही. पण तुकोबराय जाऊन परत आले, निळोबरायांसाठी आले. अनुष्ठान म्हणलं तुकोबराय आले. ज्या वेळेला मुलीला विरह झाला भगीरथीला, आणि भगीरथी वियोगामध्ये रडतीये, बाबा 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 तुम्ही हवे होते मला. आणि पांडुरंगाच्या समोर गुडघे टेकून साकडं घालते भगीरथी. ए देवा, अरे काय वाटत नाही का तुझ्या काळ झाला? अरे माझ्या बाबाला घेऊन गेलास. उठता बसता आमच्या मुखार बिंदातून अभंग निघायचा बाबाचा. भक्ती तत्व आम्हाला, अरे पुरीपासून बाप दूर गेला. हा विरह त्या भगीरथीला सहन झाला नाही. बाबा गेले पुण्या गावा, भागीरथी कधी धावा, भागीरथी कधी धावा.
हाक दिली बाबाला अंतकरणापासून. ते बाबा साधारण नव्हते बाबा. हं? ज्यांच्या समोर पांडुरंग परमात्मा ज्यांची वाट पाहतोय, तुकोबांसाठी स्वतः देव सिद्ध झाला. आणि पांडुरंग परमात्म्याचा तो अनुग्रह तुकोबा वैकुंठातून आले, आपल्या मुलीसाठी भगीरथीसाठी आले. येलवाडीला, देहूजवळ येलवाडी आहे, आणि येलवाडीला तुकोबाराय आले. महाराज काय आनंद झाला असेल. ज्या वेळेला आपण अग्नी दाह देतो, जाणाऱ्या व्यक्तीला पाहतो, त्यावेळेला आपण ढसढसा रडतो का आता हे पुन्हा कधी दिसणार नाही. आपण शेवटचं मुख पाहून घेतो का आता हे पुन्हा कधी पाहायला भेटणार नाही. पण गेलेला व्यक्ती पुन्हा परत आला, आनंद गगनात मावेना लेकीचा. आणि भगीरथीनं स्वागत केलं. बाबा तुम्ही आला? आला, बसा बाबा. स्वागत केलं. एवढ्या घाई घाई ना बाबा येणारे असं जर कळलं असतं ना तर शिदोरीचा बंदोबस्त केला असता. पण अचानक बाबा आले. आता घरात खायला काय बनवायचं बरं म्हणून आपल्या सर्वांना चरित्र माहिती, शेवया बनवल्या, बटुळ्याचा भात, शेवया बनवल्या. पण आपल्याकडची पद्धत आहे, घरी खायचं तर आपण तसं खाऊ, पण पाहुणा आल्यावर दुधाची धार असल्याशिवाय आपण बटुळ्याचा भात, शेवया वाढणार नाही हो. पण आता एवढ्या अवस्थेमध्ये अचानक कुठून दूध आणायचं, काय करायचं? लेकीच्या मनातलं ज्यांना कळतं ते साक्षात ब्रह्म आहे. कळतंय का? ते साक्षात ब्रह्म आहे. आणि त्यांनी सांगितलं भगीरथी वरून येतोय, दूध आणू शकत नाही काय. आणि म्हणून येलेश्वरा ते कीर्तन संपूच नाही मला. चांगले प्रमाण देणारे. चालू राहू द्यायचं का 12 वाजेपर्यंत? चालू राहू द्यायचं? तुम्हाला काय पुढचा प्रवास करायचा हो. येलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. गाईचं दूध काढलेलं आतापर्यंत ऐकलं. आपल्याकडे म्हशीचंही दूध आहे. म्हशीचं दूध म्हणूनच जड झालात तुम्ही. गाईचं दूध पिणारा माणूस हा चंचल राहतो, म्हशीचं दूध पिल्याला माणूस जड राहतो, जड. आरटीओच्या बापाला ती म्हैस हलत नाही. हलते सगळ्यात मोठी डेरिंग तर त्या म्हशीचे. कुणाच्या बापाला ते रेडकू करत पण हलत नाही. म्हणून दूध गाईचं पीत जा. येलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. महाराज दुधाची धार शेवाय. काय काय सांगावं तुकोबरायांबद्दल, किती महिमा गावा. हे चरित्र सांगण्याचं कारण आहे ज्यांना अनुभूती आहे बाबा. मग एवढी अनुभूती आहे, वारंवार देवानं त्यांना सांभाळलं. त्यांचा प्रसिद्ध एक अभंग आहे, मनासारखं